हेलो फ्रेंड्स, वेलकम टू बच्चों क्लासेस. मी बच्चों सर, डायरेक्टर ऑफ बच्चों क्लासेस. मित्र लोक, आपण स्टार्ट केलंय स्टडी करायला मॅथ्स पार्ट 2 चं फर्स्ट चॅप्टर, ज्याचं नाव आहे बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री. आणि मी नेहमीच म्हणत आलो की जर कन्सेप्ट छान असतील तर जॉमेट्री हा कसा आहे बच्चो लोक, इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे, सिंपल सब्जेक्ट आहे. बच्चो लोग, आतापर्यंत आपण प्रॅक्टिस सेट 1.1 कंप्लीट केला आहे, प्रॅक्टिस सेट 1.2 कंप्लीट केला आहे. आज आपण सुरू करूया प्रॅक्टिस सेट 1.3 ला. बच्चो लोग, प्रॅक्टिस सेट 1.3 चा फर्स्ट क्वेश्चन आहे. प्रॅक्टिस सेट 1.3 चा फर्स्ट क्वेश्चन आहे. राइट द फॉलोइंग स्टेटमेंट्स इन इफ देन फॉर्म. राइट the following statements in if then form. In if then form. मित्रांनो, आपल्याला त्यांनी स्टेटमेंट्स दिले आहेत आणि आपल्याला काय करायचं आहे, इफ देन फॉर्म मध्ये ते राईट करायचे. म्हणजेच काय, कंडिशनल स्टेटमेंट बनवायचे. त्यातलं म्हणजे फर्स्ट आहे, द अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. द अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम are congruent. चलो, फर्स्ट स्टेटमेंट आहे आपलं, द अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. याला कन्वर्ट करायचं आहे आपल्याला इफ देन फॉर्म मध्ये. मग चलो, यातलं मेन स्टेटमेंट जे आहे ते किंवा रिझल्ट जो आहे तो काय आहे, द अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. तो सांगतोय आपल्याला द अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. पण केव्हा, इफ द क्वाड्रिलॅटरल इज पॅरलोग्राम. म्हणजे तो सांगू राहिला आपल्याला अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील केव्हा, जर तो पॅरलोग्राम असेल तर. म्हणजेच काय, जर तो पॅरलोग्राम असेल तर. म्हणजेच आपल्याला सुरुवातीला काय घ्यावं लागेल बच्चो, इफ अ क्वाड्रिलॅटरल इज पॅरलोग्राम देन द अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. बच्चो, इथे त्याला सांगायचंय द अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. पण केव्हा, अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट केव्हा असतील, इफ दॅट क्वाड्रिलॅटरल इज व्हॉट, पॅरलोग्राम. त्यामुळे आपल्याला काय बच्चो घ्यायला, इफ देन फॉर्म मध्ये कसं लिहावं लागेल, सोल्युशन. हा जो काही रिझल्ट आहे, द अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, हा रिझल्ट केव्हा येणार आहे, इफ दॅट क्वाड्रिलॅटरल इज पॅरलोग्राम. हा रिझल्ट केव्हा येणार आहे, द अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, हे केव्हा घडेल, जर का तो पॅरलोग्राम असेल तर. त्यामुळे सोल्युशन, इफ अ क्वाड्रिलॅटरल, पॅरलोग्राम हा काय आहे, क्वाड्रिलॅटरल आहे. इफ अ क्वाड्रिलॅटरल इज पॅरलोग्राम, जर का तो क्वाड्रिलॅटरल काय असेल बच्चो, पॅरलोग्राम. इफ अ क्वाड्रिलॅटरल इज पॅरलोग्राम देन द अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. देन its opposite angles are congruent. तो चलो, त्याला म्हणायचे द अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. हा रिझल्ट असणार आहे, द अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. पण केव्हा, इफ दॅट क्वाड्रिलॅटरल इज पॅरलोग्राम. त्यामुळे इफ दॅट क्वाड्रिलॅटरल इज पॅरलोग्राम. तर चलो, मग आपल्याला काय सांगावं लागलं, इफ अ क्वाड्रिलॅटरल इज पॅरलोग्राम. If a quadrilateral is parallelogram, then its opposite angles are congruent. चला मित्रांनो, हे केलं आपण इफ देन फॉर्म मध्ये कन्वर्ट. यात
याच्यातलं सेकंड स्टेटमेंट बघा. सेकंड, द डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. या क्वेश्चन मधलं सेकंड स्टेटमेंट आहे द डायगोनल्स of rectangle are congruent. The diagonals of rectangle are congruent. The diagonals of rectangle are congruent. त्याला सांगायचे बच्चे लोग the diagonals are congruent. त्याला सांगायचे the diagonals are congruent. डायगोनल्स कॉन्ग्रुएंट असणार आहेत. द डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट किंवा जर का तो रेक्टँगल असेल तर चलो रिझल्ट काय असणार आहे द डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट बट व्हेन इफ इट इज अ रेक्टँगल. ओके चलो त्यामुळे याचं सोल्युशन आपल्याला कसं तयार करावं लागेल. सोल्युशन द डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट. डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट हे त्याला सांगायचं डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट पण केव्हा इफ इट इज रेक्टँगल. जर तो रेक्टँगल असेल तर मग डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट हा काय आहे चलो इफेक्ट आहे परिणाम आहे. इफ इट इज रेक्टँगल देन द डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट. इफ इट इज रेक्टँगल देन द डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट. द डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट हे कुठे जाईल चलो देन नंतर जाईल. मग if a quadrilateral is rectangle, if a quadrilateral is rectangle, then its diagonals are congruent. Then its diagonals are congruent. चलो हे झालं आपलं सेकंड. चला थर्ड. चलो थर्ड स्टेटमेंट असं आहे इन an isosceles triangle the segment joining the vertex and midpoint of the base is perpendicular to the base. चलो थर्ड स्टेटमेंट है इन एन आइसोसीलस ट्रायंगल. इन एन आइसोसीलस ट्रायंगल चलो आइसोसीलस ट्रायंगल म्हणजे काय तर ज्या ट्रायंगलच्या दोन साइड काय असतात कॉन्ग्रुएंट. इन एन आइसोसीलस ट्रायंगल द सेगमेंट जॉइनिंग द वर्टेक्स and midpoint of opposite side and midpoint of the base in an isosceles triangle the segment joining the vertex and the midpoint of the base is perpendicular to the base. In an isosceles triangle, the segment joining the vertex and midpoint of the base is perpendicular to the base. चलो त्याला सांगायचंय the segment joining the vertex and midpoint of the base is perpendicular to the base. हे त्याला सांगायचं. The segment joining the vertex and midpoint of the base is perpendicular to the base. Segment कोणाला जॉइन करणारा वर्टेक्सला आणि मिडपॉइंटला. मिडपॉइंट कोणाचा मिडपॉइंट ऑफ द बेस. तो सेगमेंट कोणाला जॉइन करणारा वर्टेक्स आणि मिडपॉइंट ऑफ द बेस
is perpendicular to the base. हे true असेल, the segment joining the vertex and midpoint of the base is perpendicular to the base. हे true असेल केव्हा? If that triangle is what? Isosceles triangle. मग if the triangle is isosceles triangle, then हे true असेल. हे स्टेटमेंट केव्हा ट्रू असेल बच्चों? इफ दॅट ट्रायंगल इज आयसोसिलस. त्यामुळे आपल्याला सुरुवात कशी करावी लागेल? सोल्युशन. इफ द ट्रायंगल is an isosceles triangle, then मग हे स्टेटमेंट ट्रू असेल. If the triangle is an isosceles triangle, then this statement is true. Then the segment joining the vertex, and midpoint of the opposite side ने base मतलब चलो, and midpoint of the base is perpendicular to the base. But चलो, हे स्टेटमेंट ट्रू असेल. द सेगमेंट जॉइनिंग द वर्टेक्स अँड मिडपॉइंट ऑफ द बेस इज परपेंडिक्युलर टू द बेस. हे स्टेटमेंट ट्रू असेल, पण केव्हा ट्रू असेल? इफ दॅट ट्रायंगल इज व्हॉट? आयसोसिलस ट्रायंगल. त्यामुळे आपण याला इफ देन मध्ये कसं? इफ द ट्रायंगल इज अन आयसोसिलस ट्रायंगल, then आणि मग हे स्टेटमेंट देऊन टाकायचं. देन the segment joining the vertex and midpoint of the base is perpendicular to the base. बच्चों, हा होता आपला क्वेश्चन फर्स्ट. त्याच्यामध्ये आपण केलं राइट द फॉलोइंग स्टेटमेंट्स इन इफ देन फॉर्म. चला बच्चों, प्रॅक्टिस सेट 1.3 मधला क्वेश्चन 2 आपण बघूया. बच्चों, हे इफ देन जे आपण स्टेटमेंट्स म्हणतो, लिहितो, त्यांना काय म्हणतो आपण? कंडिशनल स्टेटमेंट्स म्हणतो. म्हणजे ह्या क्वेश्चन मध्ये काय त्यांनी कंडिशनल स्टेटमेंट्स आपल्याकडनं लिहून घेतलेत. ते म्हणाले यांचा काय फायदा आपल्याला कंडिशनल स्टेटमेंट्सचा? तर बच्चों, कंडिशनल स्टेटमेंट्स मध्येच इफ पासून देन पर्यंत येणारा पार्ट जो असतो तो गिवन असतो, ते आपल्याला दिलेलं असतं. आणि देन नंतर जो येणारा पार्ट असतो त्याला प्रूव्ह करायचं असतं. म्हणजे पुढे जे काही आपण प्रूफ्स लिहिणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला ते स्टेटमेंट देतील आणि आपल्याला ते प्रूव्ह करायचं असतं. मग त्या स्टेटमेंट आपल्याला काय करून घ्यावं लागेल? इफ देन फॉर्म मध्ये आणून घ्यावं लागेल. मग इफ पासून देन पर्यंतचा पार्ट काय असेल आपला? गिवन असेल. आणि देन नंतरचा पार्ट काय असणार आहे आपला? तो प्रूव्ह करावा लागणार आहे. चला बच्चों, सेकंड क्वेश्चन आहे, राइट कॉन्व्हर्सेस ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. क्वेश्चन 2 आहे आपला प्रॅक्टिस सेट 1.3 मधला. राइट द कॉन्व्हर्सेस of the following statements. Write the converses of the following statements. आणि त्यातलं बच्चों पहिलं स्टेटमेंट आहे फर्स्ट स्टेटमेंट आहे, the alternate angles formed by two parallel lines and their transversal are congruent. असं आपलं पहिलं स्टेटमेंट आहे. The alternate angles formed by
two parallel lines, and their transversal are congruent. चलो आपला फर्स्ट स्टेटमेंट है the alternate angles formed by two parallel lines and their transversal are congruent. The alternate angles formed by two parallel lines and their transversal are congruent हे वाक्य याचा आपल्याला कॉन्व्हर्स बनवायचं आहे. मग कॉन्व्हर्स बनवण्यासाठी बच्चो खरं तर हे स्टेटमेंट कसं पाहिजे, इफ देन फॉर्म मध्ये पाहिजे. इफ देन फॉर्म मध्ये पाहिजे असतं. मग इफ देन फॉर्म मध्ये जर स्टेटमेंट असेल तर याचा कॉन्व्हर्स म्हणजे काय, देन नंतरचा पार्ट पुढे घ्यायचा, इफ नंतरचा पार्ट मागे टाकून द्यायचा, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, कॉन्व्हर्स म्हणतो. देन नंतरचा पार्ट पुढे घ्यायचा, इफ नंतरचा पार्ट मागे टाकून द्यायचा, म्हणजे स्टेटमेंट काय केलं आपण, रिव्हर्स केलं, उलट केलं, तर त्याला काय म्हणतो आपण, कॉन्व्हर्स म्हणतो. मग चला पहिलं याला इफ नंतर काय आहे आणि देन नंतर काय आहे ते बघूया. The alternate angles formed by two parallel lines and their transversal are congruent. त्याला सांगायचं आहे the alternate angles are congruent. The alternate angles are congruent हे त्याला सांगायचं. पण केव्हा असतील ते congruent? If the lines are parallel. If the lines are parallel. मग if the lines are parallel. If the lines are parallel. जर आपल्याला हे if then मध्ये बनवायचं झालं तर पहिलं ह्या स्टेटमेंटला कशात टाकावं लागेल, इफ देन मध्ये. इथे त्याला सांगायचं द अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. पण केव्हा, जर त्या लाईन्स पॅरलल असतील तर. इफ द लाईन्स आर पॅरलल देन अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. देन नंतर कोण आहे, अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. मग आता बच्चो लोक आपल्याला त्या अल्टरनेट अँगल्स वाला पार्ट कुठे घ्यावा लागेल, पुढे घ्यावा लागेल. अल्टरनेट अँगल्स वाला पार्ट, कारण कॉन्व्हर्स म्हणजे काय, इफ आणि देन नंतरच्या येणाऱ्या पार्टची अदलाबदल करायची. मग आता आपलं हे स्टेटमेंट इफ देन मध्ये टाकायचं झालं, इफ देन मध्ये, तर तो म्हणतोय रिझल्ट त्याचा द अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, हा त्या स्टेटमेंटचा रिझल्ट आहे. द अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. पण केव्हा, इफ लाईन्स आर पॅरलल. आता इफ लाईन्स आर पॅरलल देन अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट. देन नंतर कोण आहे, अल्टरनेट अँगल्स. आता त्या पार्टला कुठे घ्यावं लागेल, आपल्याला पुढे घ्यावं लागेल. अल्टरनेट अँगलच्या पार्टला पुढे घ्यावं लागेल आणि पॅरललच्या पार्टला कुठे टाकावं लागेल, मागे टाकावं लागेल. तेव्हा तो काय होईल, तर कॉन्व्हर्स होईल. तर बच्चो लोक याचं सोल्युशन असं राहील, इफ द अल्टरनेट अँगल्स, इफ द अल्टरनेट अँगल्स, द अल्टरनेट अँगल्स formed by two parallel lines, formed by two parallel lines and their transversal, parallel lines and their transversal, are congruent. चलो इथे थोडीशी आपण चूक केली. इफ द अल्टरनेट अँगल्स formed by two parallel lines, formed by two lines and their transversal are congruent. If the alternate angles formed by two lines and their transversal are congruent, then the lines are parallel. Then the lines are parallel. बच्चों लोग, if the alternate angles are congruent, if the alternate angles formed by two lines and their transversal are congruent, then the lines are parallel. हा आपला काय राहणार आहे, पहिल्या स्टेटमेंटचा कॉन्व्हर्स. If the alternate angles formed by two lines and their transversal are congruent, if the alternate angles formed by टू, फक्त पॅरलल शब्द इथे यूज नाही करायचा. फॉर्म बाय
two lines and their transversal are congruent, then the lines are parallel. Then the lines are parallel. तो बच्चों लोग हा आपला झाला फर्स्ट स्टेटमेंटचा कॉन्व्हर्स. चला सेकंड स्टेटमेंट बघूया. सेकंड बच्चों लोग सेकंड स्टेटमेंट है इफ अ पेयर ऑफ इंटीरियर एंगल्स, if a pair of interior angles, pair of interior angles, if a pair of interior angles made by a transversal, made by a transversal, if a pair of interior angles made by a transversal of two lines are supplementary, transversal of two lines are supplementary, then the lines are parallel. Then the lines are parallel. Then the lines are parallel. If a pair of interior angles made by a transversal of two lines are supplementary, म्हणजे लोक सप्लिमेंटरी म्हणजे काय, ज्या दोन अँगलची सम 180 असते त्यांना आपण सप्लिमेंटरी म्हणतो. देन द लाइन्स आर पॅरलल. ओके बच्चे लोग इथे किमान किमान काय इफ आणि देन आलेला आहे. इफ आणि देन आलेलं आहे त्यामुळे याचा कॉन्व्हर्स बनवणं थोडं जास्त सोपं आहे. इथे इफ देन आल्यामुळे याचा कॉन्व्हर्स बनवणं जास्त सोपं आहे, इझी आहे. तर बच्चो लोग इथे देन नंतरचा पार्ट आपल्याला कुठे घ्यायचा आहे, पुढे घ्यायचा आहे. आणि इफ नंतरचा पार्ट कुठे टाकून द्यायचा आहे, मागे टाकून द्यायचा आहे. देन नंतरचा पार्ट पुढे घेणं, इफ नंतरचा पार्ट मागे टाकणं म्हणजेच काय तर कॉन्व्हर्स तयार होतो बच्चो लोग. त्यामुळे सोल्युशन मध्ये आपल्याला असं म्हणावं लागेल बच्चो लोग, सोल्युशन मध्ये पॅरलल लाइन्स, द लाइन्स आर पॅरलल, याला कुठे घ्यावं लागेल आपल्याला, पुढे घ्यावं लागेल. इफ टू लाइन्स आर, इफ टू पॅरलल लाइन्स, इफ टू पॅरलल लाइन्स, if two parallel lines, या पार्टला पुढे घ्यावं लागेल आपल्याला. then the lines are parallel, त्याला आपण पुढे घेतलं. if two parallel lines are intersected, by a transversal, पॅरलल लाइनचा पार्ट पुढे घेतला, मग पॅरलल लाइन्सला काय घेतली, ट्रान्सव्हर्सल पण घेतली. इफ टू पॅरलल लाइन्स आर इंटरसेक्टेड बाय अ ट्रान्सव्हर्सल, then the pair of interior angles, then the pair of interior angles, pair of interior angles formed by transversal, are congruent, चलो if two parallel lines are intersected by a transversal, if two parallel lines are intersected by a transversal, then the pair of interior angles formed by transversal are congruent. तर बच्चों लोग हे झाले आपले दोन. अजून याच्यामध्ये एक स्टेटमेंट शिल्लक आहे, चला त्याला पण आपण कन्वर्ट करूया. इफ देन मधल्या स्टेटमेंटला बच्चे लोग, इफ देन मधलं कंडिशनल स्टेटमेंट जे असतं त्यातल्या देन नंतरचा पार्ट पुढे आणणं, इफ नंतरचा पार्ट मागे टाकणं म्हणजेच काय त्या पार्टचं इंटरचेंज करणं. इफ देन मधल्या पार्ट्सला इंटरचेंज करून टाकणं म्हणजेच त्या स्टेटमेंटचा काय तयार होतो, कॉन्व्हर्स. थर्ड स्टेटमेंट आहे आपलं क्वेश्चन 2 मधलं थर्ड. The diagonals of a rectangle are congruent. The diagonals of rectangle
diagonals of rectangle are congruent. The diagonals of rectangle are congruent. चला याचा बनवायचा आहे कॉन्व्हर्स. याचा बनवायचा आपल्याला कॉन्व्हर्स. तर कॉन्व्हर्स बनवताना पहिल्यांदा हे इफ देन मध्ये आणून घेऊ. इफ देन मध्ये आणलं की मग नुसतं पार्टचं इंटरचेंज करायचं असतं आपल्याला. याला मी इफ देन मध्ये आणतो. त्याला सांगायचं बचलो द डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. त्याला सांगायचे द डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट. डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट पण केव्हा? इफ द क्वाड्रिलॅटरल इज रेक्टँगल. हे स्टेटमेंट म्हणतं डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट पण केव्हा? जर तो रेक्टँगल असेल तर. मग याला इफ देन मध्ये जर न्यायचं झालं तर हे स्टेटमेंट असं होतं इफ अ क्वाड्रिलॅटरल इज रेक्टँगल. इफ अ क्वाड्रिलॅटरल इज रेक्टँगल then its diagonals are congruent. मग आता आपल्याला काय करावं लागेल? देन आणि इफच्या पार्ट मधलं आदला बदल करावा लागेल. ह्या पार्टला आपल्याला कुठे घ्यावा लागेल? पुढे घ्यावा लागेल कारण तो देन नंतर आलेला आहे. याला आपण पहिलं कंडिशनल बनवलं. त्याला म्हणायचं द डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट. मग तो कुठे गेला? डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट केव्हा? इफ दॅट क्वाड्रिलॅटरल इज रेक्टँगल. इफ अ क्वाड्रिलॅटरल इज रेक्टँगल देन डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट. पण आता हे काय झालं? कंडिशनल. याचा बनवायचा आहे कॉन्व्हर्स. कॉन्व्हर्स मध्ये काय आहे? देन नंतरचा पार्ट पुढे घ्यावा लागेल. म्हणजेच काय? इन अ क्वाड्रिलॅटरल इफ डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट. मग चलो आता डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट आपल्याला कुठे घ्यायचंय? पुढे घ्यायचंय. इफ द डायगोनल्स of a quadrilateral then नंतरच्या पार्टला आपल्याला कुठे घ्यायचंय? पुढे. If the diagonals of a quadrilateral are congruent then it is a rectangle. Then it is rectangle. तो चलो the diagonals of rectangle are congruent. याला याचा स्टेटमेंट याचा कॉन्व्हर्स काय झाला? इफ द डायगोनल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रुएंट. याला आपण कुठे घेतलं? पुढे. इफ द डायगोनल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रुएंट देन इट इज व्हॉट? रेक्टँगल. हा झाला या स्टेटमेंटचा कॉन्व्हर्स. म्हणजे इथे प्रॅक्टिस सेट 1.3 कंप्लीट होतो. याच्यानंतर पुढे आहे प्रॉब्लेम सेट 1. त्याला बघूया म्हणजे आपण पुढच्या लेक्चरमध्ये.